तो आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत. तर मी एका ठिकाणी कारली घेतलेली आहे, 3-4 कारली आहेत मीडियम साईजची. ती मी छान मधलं सगळं काढून अशी उभ्या कापण्या केलेल्या आहेत. तुम्हाला हव्या तसं कापण्या तुम्ही करू शकता. आणि थोडं हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आता मी हे छानपैकी पिळून घेणार आहे भाजी करण्यासाठी. इकडे एका डब्यामध्ये मी हे कारले पिळणार आहे. सगळं ह्यातलं कडू पाणी पिळल्यामुळे निघून जाणार आहे. तुम्हाला जर कडूपणा आवडत असेल तर तुम्ही हा रस्सा पाणी थोडं पिऊ शकता. किती पाणी पडत आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही रिटेन करू शकता. आपल्याला छान क्रिस्पी कारलं करायचं आहे. 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून टिकेल असं म्हणून आपण हे पाणी काढून टाकणार आहोत. तुम्ही जर कांदा टोमॅटो टाकून ग्रेव्हीवालं कारलं करत असाल तर त्यासाठी पण ही स्टेप जर फॉलो केली तर त्याने कारल्याचा कडूपणा जरा कमी होतो. अशारित्या आपण आपलं भाजीला लागणारं सगळं कारलं आपण पिळून घेतलेलं आहे. कारली शुगरसाठी चांगली असतात. कारला आठवड्यातनं एकदा, पालक एकदा खावी. पालकाने थोडीशी पोट साफ झाल्यासारखं होतं. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा किंवा मुळव्याधीचा त्रास आहे त्यांनी ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा तरी पालक खावी. त्याच्यामध्ये आयर्नही असतं आणि पोटही साफ होतं. कॉन्स्टिपेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी पालक खूप महत्त्वाचे आहे. चला आता आपण हे कारलं फोडणी टाकून देऊया. सो फोडणीसाठी मी एका ठिकाणी इथे 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. सो हे मी छान टेचून घेणार आहे. तुम्ही मिक्सर देखील करू शकता. आलं लसूण मी एकत्र टेचून घेणार आहे. मी आलं लसूण पेस्ट तयार करत नाही किंवा विकतची आणत नाही, कारण की कुठेतरी मी असंच एका रिव्ह्यूमध्ये बघितलं आहे की आलं लसूण एकत्र जास्त काळ स्टोर करू नये. त्याचा हेल्थ प्रॉपर्टीज ॲफेक्ट होतात आणि त्याचं जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती ॲफेक्ट होते. आणि विकतच्या आलं लसूण पेस्ट तुम्ही किती जरी आणल्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरी त्याला एक वेगळा वास असतो. आणि प्रिझर्वेटिव्स वगैरे खाण्यापेक्षा फ्रेश आलं लसूण तुम्ही क्रश करून किंवा मिक्सर करून वापरू शकता. असं मी इकडे छान क्रश करून घेतलेलं आहे. सो चला मग आता कारल्याला फोडणी टाकूया. इकडे मी छान पॅन घेतलेला आहे. फास्ट आता मी तापवून घेतलेलं आहे. थोडंसं मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे. तेल थोडं कमीच टाकणार आहे मी. आता आपल्याला हळद टाकायची नाही, बिकॉज आपण ऑलरेडी हळद मीठ लावून कारलं ठेवलेलं आहे. सो थोडंसं जिरं मोहरी तुम्ही टेस्टसाठी टाकू शकता. थोडेसे तीळ पण टाकूयात. ते कॅल्शियमसाठी चांगले असतात. हे ह्या स्टेजला आपण तिखट टाकणार नाही कारल्यामध्ये, कारण की हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. सो परत ते वेळी आपलं तिखट किंवा मसाला जर तुम्ही एकासाठी वापरत असाल तर तो परतू शकतो. ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला आता फक्त कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकून झाल्यावर आपण जे आलं लसूण आता क्रश केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे.
आपण छान परतून घेणार आहोत. नॉनस्टिकच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचा एक फायदा म्हणजे कमी तेलात तुम्ही स्वयंपाक करू शकता. नाही तर आपले स्टीलचे जे भांडे असतात किंवा जर्मलचे असतात त्याच्यामध्ये लगेच खाली लागायला सुरुवात होतं. स्टील चांगलं असतं वापरण्यासाठी ॲज कम्पेअर टू नॉनस्टिक आणि जर्मल, पण त्याच्यामध्ये फोडण्या देणं एवढं सोपं नसतं. म्हणजे तुम्ही आयोनाइज एक वेगळ्या लेअरचे वगैरे येतात त्या टाईपचं स्टीलचं भांडं तुमच्याकडे पाहिजे, आणि ती भांडी प्रचंड महाग असतात. ॲज कम्पेअर्ड नॉनस्टिक आपल्याकडे एखादा पॅन किंवा कढई असली तर ते परवडतं. ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये कारलं टाकून छान फ्राय करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. बघू शकता सगळे कारल्याचे तुकडे मी इथं टाकून घेणार आहे. मीठ देखील मी आता ह्याच्यामध्ये थोडंसंच टाकणार आहे, कारण की आधीच आपण हळद मीठ लावून हे कारलं ठेवलेलं आहे. खूप छान परतून घ्यायचं आहे या स्टेजला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल अजून टाकून छान हे परतून घेऊ शकता. ते सगळ्या बाजूने मी हे मिक्स करून घेणार आहे. आणि परतून झाल्यावर मी याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची वाटून टाकू शकता. थोडंसं असं साईडला मध्ये गॅस करून तेल टाकून. अदरवाईज मी याच्यामध्ये कांदा लसूण चटणी टाकणार आहे. तुम्ही मिरची पावडर किंवा गरम मसाला देखील टाकू शकता. सो असं मी एक 10 ते 15 मिनटं छान परतून घेणार आहे. म्हणजे फास्ट गॅसवर मी 5 ते 10 मिनटं आधी हे छान तेलामध्ये परतायला असंच ठेवणार आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर आपण छान हे झाकून शिजायला ठेवणार आहोत. तेव्हा थोडासा गॅस आपल्याला मंद करून घ्यायचा आहे. सो अधूनमधून आपल्याला हे जरा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून करपूनही खाली लागू नये. परत झाकून एक 10 मिनिटं आपण ठेवणार आहोत मंद गॅसवरती. सो तुम्ही बघू शकता एक 10 ते 15 मिनिटं झालेले तर आपली कारली चांगली होत आलेली आहे. सो ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जे हवं असेल तर तिखट आपण टाकणार आहोत. इथं तुम्ही कांदा लसूण चटणी टाकू शकता और वाटलेली हिरवी मिरची थोडीशी तेलामध्ये परतून टाकू शकता. मी इकडे वरून थोडी कांदा लसूण चटणी टाकणार आहे. तुम्ही फक्त गरम मसाला टाकून सुद्धा हे ॲडजस्ट करू शकता. सो इकडे आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी टाकणार आहोत. आता हे आपण शुगर कमी व्हावी बॉडीमधली किंवा हेल्दी हॅबिटसाठी कारला आपण करतोय. अदरवाईज जर तुम्हाला सहज करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर टाकून हे छान परतवू शकता. कॅरेमलाइज होतोपर्यंत एकदम कुरकुरीत कारला तयार होतो. तर शुगर आपण थोडीशी अवॉइड करतोय. फोडणीलाच याच्यामध्ये थोडीशी चिंच घालून तुम्ही एक आंबटसर पद्धतीचं सुद्धा हे कारलं करू शकता. म्हणजे आपल्याला 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरता येईल असं आपल्याला करायचं. सो मी इकडे फक्त थोडंसं तिखट कांदा लसूण चटणी टाकलेली आहे किंवा घरचा तुमचा जोही मसाला आहे गरम मसाला और मिरची पावडर तुम्ही टाकू शकता. सो असं टाकून मी एक 2 मिनटं फास्ट गॅसवरती हे परतून घेणार आहे. आणि मग तुमची खायला तयार आहे कारल्याची भाजी. की तुम्ही भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर किंवा पोळी भाजी बरोबर चवीसारखी लोणच्यासारखी रोज 2-2 पोळी जेवणामध्ये जरी खाल्ल्या, असं करून ठेवलं आठवडाभर आणि 2-2 पोळी जरी जेवणामध्ये खाल्ल्या, जे डायबिटीज पेशंट आहेत किंवा ज्यांना जे हेल्थ कॉन्शियस आहे, ज्यांना शुगर बॉडीमध्ये जे नॉर्मल आपण जेवतो ते वाढते,
त्यांच्यासाठी हा फार एक रामबाण उपाय आहे कारलं म्हणजे. कारल्याचा ज्यूस ज्यांना पिता येत नाही, एवढं कडू एकदम ओव्हरड होतो, त्यांच्यासाठी असं कारलं तुम्ही करून खाऊ शकता. आता ही आपली कारल्याची भाजी रेडी आहे. तुम्ही देखील करा आणि मला कमेंट करून सांगा ही कशी झाली होती ते. त्याच्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर टाकून ह्या स्टेजला मी आता गॅस बंद करणार आहे. कोथिंबीर सर्व झाल्यानंतरच आपल्याला टाकायचे आहे. गॅस बंद करत आहे आणि हे आपल्याला थोडी चालवून मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीरचं मॉइश्चर निघून जाईल आणि आपली ही जी कारल्याची भाजी आहे ती चांगली 2-3 दिवस टिकेल. असं आपलं छान सुकं कारलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि भाजी जर करून तुम्ही ट्राय केली असेल आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव फन. स्टे हेल्दी.